नमस्कार, मी डॉक्टर हर्षद जाधव, नाशिक. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की आपण आलायनर ट्रीटमेंट कोणत्या पेशंट्समध्ये करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आलायनर ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते. तर आलायनर ट्रीटमेंट करण्यासाठी जेव्हाही पेशंट आमच्या क्लिनिकला येतो तेव्हा सर्वप्रथम आम्ही त्याचं क्लिनिकली त्याच्या दातांचं व्यवस्थित चेकअप केलं जातं. क्लिनिकली दात चेक केल्यानंतर जर तो पेशंट आलायनरसाठी योग्य कॅन्डिडेट असेल तर त्याला सांगितले जाते की आपण आलायनर ट्रीटमेंट करू शकतो. आता पुढची प्रोसेस काय असते, त्यानंतर आपण काही पेशंटचे एक्सरेज घेतो व काही फोटोज घेतो. आता फोटोमध्ये आपण दातांचे पण वेगवेगळ्या अँगलने फोटो घेतो, प्लस चेहऱ्याचे पण काही वेगळ्या अँगलने फोटोज घेतले जातात. तिसरा मुद्दा, त्यानंतर आपण पेशंटचं एक इंट्राओरल स्कॅनर किंवा डिजिटल स्कॅनर वापरून एक डिजिटल इम्प्रेशन घेतले जाते. ते जे डिजिटल इम्प्रेशन असते त्याची सॉफ्ट कॉपी तयार होते, किंवा आपण एक अल्जिनेट म्हणून मटेरियल असते त्यामध्ये पण इम्प्रेशन घेऊ शकतो. ते जे डिजिटल इम्प्रेशन आहे नंतर आपण एक अलायनर सॉफ्टवेअरमध्ये टाकत असतो. जेव्हा ते अलायनर सॉफ्टवेअरमध्ये टाकले जाते त्या अलायनर सॉफ्टवेअरमध्ये आपण एक प्रॉपर डिजिटल प्लॅन तयार करतो. ट्रीटमेंट अगोदर म्हणजे बिफोर किंवा ट्रीटमेंट नंतर म्हणजे आफ्टर याचा एक प्लॅन तयार केला जातो आणि त्या प्लॅनचा एक व्हिडिओ तयार केला जातो की ट्रीटमेंट अगोदर आपले दात कसे होते, कशा प्रकारे त्या दातांची मूवमेंट झाली आणि नंतर ट्रीटमेंट झाल्यावर दात आपले कसे दिसतील याचा एक व्हिडिओ तयार केला जातो. त्यानंतर पेशंटला तो व्हिडिओ दाखवला जातो व व्हिडिओ समजून सांगितला जातो की कशा प्रकारे आपल्या दातांची मूवमेंट्स होणार आहे आणि ट्रीटमेंट अगोदर आणि ट्रीटमेंट नंतर आपल्या दातांमध्ये किती फरक पडणार आहे किंवा आपले दात किती सुंदर होणार आहे. हा सगळा प्लॅन जेव्हा पेशंटला आवडतो त्यानंतर आपण मग आलायनर बनवायला घेतो. आता आलायनर कसे बनवले जातात, तर आलायनर जे असतात त्याच्यासाठी आपल्याला एक 3D प्रिंटिंग मशीन वापरली जाते. त्या आलायनरची जी सॉफ्ट कॉपी असते ती 3D प्रिंटिंगमध्ये त्याचा डाटा टाकला जातो आणि आलायनर्स तयार होतात. एकदा आलायनर तयार झाले की मग पेशंटला आलायनर दिले जातात वापरायला. आता ते आलायनर देताना आपण पेशंटला समजून सांगतो ते आलायनर कसे घालायचे, कसे काढायचे, किती दिवसांनी बदलायचे. नॉर्मली आलायनर हे 10 किंवा 15 दिवसाला बदलले जातं. प्रत्येक आलायनरमध्ये एक स्पेसिफिक प्रेशर असतं, त्या प्रेशरने आपले दात हलतात व सरळ होतात. हळूहळू आपल्या दातांची थोड्या प्रमाणात मुवमेंट्स होते व शेवटच्या प्लेटनंतर आपले दात योग्य त्या ठिकाणी आलेले असतात. जेव्हा आपल्या दातांची ट्रीटमेंट पूर्ण होते त्यानंतर आपल्याला एक रिटेन्शन प्लेट पेशंटला द्यावी लागते. आता रिटेन्शन प्लेटचं महत्त्व असं आहे की जे आपल्याला देवाने दात दिले आपण त्याची जागा बदलतोय किंवा ते दात वेगळ्या ठिकाणी आपण मूव्ह करतोय तर ते परत त्याच्या ओरिजिनल कंडिशनला येऊ नये किंवा ओरिजिनल जागेवर येऊ नये यासाठी आपल्याला रिटेन्शन प्लेट काही महिने वापरावी लागते. तर अशा प्रकारे आलायनर ट्रीटमेंट ही केली जाते. तर आपल्यालाही जर आलायनर ट्रीटमेंट करायची असेल व आपले दाताचे सौंदर्य वाढवायचे असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. डॉक्टर हर्षद जाधव, नाशिक. धन्यवाद.